ओके. तर आपला तिथं काय टॉपिक चालू होता? प्रेपोजिशन्स, राईट? प्रेपोजिशन्स मीन्स व्हॉट? शब्दयोगी अव्यय. असे खूप सारे तिथं प्रेपोजिशन्स आहेत, शब्दयोगी अव्यय तिथं आहेत. ओके. तर आपण काल काय बघितलं तिथं? अगेन्स्ट, अगेन्स्ट आणि आफ्टर हे जे काही आहेत ते शब्दयोगी अव्यय आपण काल तिथं बघितले होते. तर मला सांगायचंय तुम्ही अगेन्स्ट म्हणजे काय आणि आफ्टर म्हणजे काय, जे की तुम्ही काल मला सांगितलं होतं. अगेन्स्ट आणि आफ्टर सांगायचंय काय ते. चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता तुम्ही आन्सर. प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. ओके, व्हेरी गुड पूजा मॅडम. नंतर, राईट. आफ्टर म्हणजे काय? नंतर. अगेन्स्ट मीन्स काय? च्या विरुद्ध किंवा ऑपोजिट, राईट? व्हेरी गुड, बरोबर आहे ज्योती मॅडम. करेक्ट मयुरी मॅडम, व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर आज आपल्याला काय बघायचं बघा? अलॉंग अँड अमॉंग हे आपल्याला बघायचे प्रेपोजिशन्स. ओके. आफ्टर म्हणजे नंतर, नंतर. ओके. तर आज आपल्याला दुसरे दोन प्रेपोजिशन्स बघायचे आहेत, एक अलॉंग आणि दुसरा अमॉंग. अलॉंग. अलॉंग म्हणजे सांगता येईल कुणाला? अलॉंग म्हणजे काय? अलॉंग म्हणजे काय सांगता येईल का? च्या दिशेने किंवा च्या बाजूने. व्हेरी गुड. दिसत नाहीये का? ओके. आता दिसतंय? बरोबर आहे मयुरी मॅडम, बरोबर आहे. आता दिसतंय का? ओके. तर आता आपण लगेच तिथं एक्झाम्पल्स घेतोय. अलॉंग म्हणजे काय? च्या बाजूने, च्या बाजूने. बरोबर. आता आपल्याला तिथं एक एक्झाम्पल घ्यायचंय बघा. नदीच्या बाजूने, नदीच्या बाजूने रस्ता जात आहे. आता पहिल्यांदा तुम्ही तिथं टेन्स ओळखायचा आहे. कोणता टेन्स आहे हा? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय द टेन्स. काय आहे? नदीच्या बाजूने रस्ता जात आहे. पहिल्यांदा टेन्स ओळखा. बरोबर आहे ज्योती मॅडम, व्हेरी गुड. व्हेरी गुड पूजा मॅडम. पण त्यात कोणता आहे? सिंपल आहे की, तिथे सिंपल आहे की कंटिन्युअस आहे? तो टेन्स तुम्ही तिथे सांगायचा आहे. सिंपल कसं म्हणता येईल सांगा बरं? कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस. जात आहे, जातो असं म्हणलंय का आपण? जातो, जातो असं आपण तिथं म्हणलेलं नाहीये, राईट? जातो, जात आहे असं म्हणलोय. त्यामुळे काय येईल? कंटिन्युअस टेन्स तिथं येईल. बरोबर आहे मॅडम, व्हेरी गुड. बरोबर बरोबर मॅडम. ओके. तर कसं येईल बरं आन्सर मग सांगा? कसं येईल? आता इथं काय येईल बघा. 1 मिनिट, मी तुम्हाला आधी फॉर्म्युला लिहून देते परत. कंटिन्युअस टेन्स काय येईल? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस आयएनजी, मेन वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, राईट? आता मी तुम्हाला काय म्हणले? एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण? नदीच्या बाजूने रस्ता जात आहे.
राईट. नदीच्या बाजूने रस्ता जात आहे. कसं येईल आता? कंटिन्युअस टेन्स आहे, सांगा आता. जात आहे, जाणे म्हणजे काय? गो, राईट. बरोबर आहे सुषमा मॅडम. हर्षल मॅडम, गोज नाही येणार तिथं, कारण आपण काय म्हणतो इथं? आय एन जी, गो प्लस आय एन जी, राईट. काय होईल गो प्लस आय एन जी? गोईंग, राईट. रिव्हर, तिथं काय येईल? रोड इज गोईंग. आता हे बघा, रोड सब्जेक्ट, एच व्ही हेल्पिंग वर्ब, इज गोईंग, एकच रस्ता. आपण काय म्हणतो? एकच रस्ता आहे, त्याच्यामुळे आपण काय वापरलं इथं? इज वापरला, राईट. मेन वर्ब गो, जाणे, प्लस आय एन जी, राईट. प्लस काय येईल आता? ऑब्जेक्ट, रिमेनिंग ऑब्जेक्ट काय येईल? काय येईल रिमेनिंग ऑब्जेक्ट? काय राहिले अजून? नदी आणि बाजूने, राईट. म्हणजे काय होईल? अलोंग दी रिव्हर, अलोंग दी रिव्हर, नदीच्या बाजूने रस्ता जात आहे. ओके. दुसरं, तुम्ही अजून पण कन्फ्युज होत आहात हा. तुम्हाला एवढं 3 दिवस मी घेतलंय कंटिन्युअसली. रस्ता जात होता. अजून 2 दिवस आपण तिथं प्रेपोजिशन घेणार आहोत, कारण प्रेपोजिशन खूप आहेत, खूप. ओके. आपण जर घेत बसलो तर कितीतरी दिवस ते संपणार नाहीत. आपण अजून 2 दिवस प्रेपोजिशन घेणार आणि नंतर पुन्हा दुसरा आपण टॉपिक निवडणार आहोत तिथं. बरोबर हर्षल मॅडम, करेक्ट आहे तुमचं. सुषमा मॅडम, करेक्ट आहे तुमचं. बरोबर. रोड एक रस्ता आहे, त्याच्यामुळे आपण काय घेतो इथं? इज, ऑज आणि विल बी, राईट. रोड ऑज गोईंग along the river. होमवर्क तुम्ही छान कंप्लीट केले हा. ऑज गोईंग along the river, राईट. नदीच्या बाजूने रस्ता जाईल, रस्ता जात असेल, जात होता, जात असेल. व्हॉट विल बी द आन्सर? काय आन्सर येईल इथं? बरोबर आहे. काय होईल फक्त इथं? इज, ऑज. आता हा फ्युचर टेन्स आहे, जात असेल, क्रिया घडून येणार आहे, राईट. क्रिया घडून येणार आहे. कृष्णा सर, नाही, ऑज नाही येणार. आता इथं काय? रोड विल बी गोईंग अलॉंग द रिव्हर. अलॉंग म्हणजे काय? च्या बाजूने, राईट. ओके. आता दुसरं एक सेंटेन्स. नदीच्या, 1 मिनिट. आता हे बघा, जाणे. मला याचे रूप सांगा, 3 रूप जाणे ह्या शब्दाची. जाणे म्हणजे काय? गो. आता प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये त्याचा जो काही व्हर्ब फॉर्म आहे तो काय येईल ते सांगायचं तुम्ही मला. बरोबर, करेक्ट. पूजा मॅडम, बरोबर आहे. आता हे बघा, तुम्हाला सांगते मी, गो वेंट बरोबर आहे. गोन तो पण व्हर्बचा फॉर्मच आहे, राईट. पण आपण तो सिम्पल टेन्स मध्ये घेत नाही. आपण तो कशात वापरतो बघा? जेव्हा आपण तिथं परफेक्ट टेन्सेस बघतो, तिथं आपण तिथं काय वापरणार आहे? गोन, गोन, गोन वापरणार आहोत. नदीच्या, गो, वेंट, विल गो. तुमच्या हे तोंड पाठवायला पाहिजे हा. प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये, फ्युचर टेन्स मध्ये. ओके. नदीच्या बाजूने रस्ता जातो.
जातो. हे बघा, डिफरन्स बघा सेंटेन्सेस मधला. इथं काय आहे? जात आहे, जात आहे, जात होता, जात असेल. इथं काय डिरेक्टली जातो. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सिम्पल टेन्स, सिम्पल टेन्स. बरोबर आहे. व्हेरी गुड. कृष्णा सर, चुकलंय तुमचं. मुरकुटे मॅडम एकदम बरोबर आहे, करेक्ट. पूजा मॅडम, चुकलंय तुमचं. आता हे बघा, नदी एकच नदी आहे, राईट? बरोबर आहे का? रोड रस्ता एकच आहे, राईट? मग काय येईल इथं? रोड. आता तुम्हाला हे बघा, तुम्हाला माहितीये, जेव्हा तिथं ही शी इट, हे बघा, जेव्हा तिथं ही शी इट, तोंडपाठ झालं पाहिजे तुमचं हे, सिंग्युलर नाऊन असेल, असेल, सिंग्युलर नाऊन असेल तर व्हर्बला यस, इयस किंवा आयईएस प्रत्यय लावावा. ओके, हे कशाच्या बाबतीत पण? प्रेझेंट टेन्सला, प्रेझेंट टेन्स असताना. तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये तिथं कसलाही प्रत्यय लावायची गरज नाहीये, राईट? आता हे काय सिंग्युलर नाऊन आहे, रोड, राईट? त्याच्यामुळे काय लिहायचं आता? गो. आपल्याला काय यूज करायचंय? यस, सब्जेक्ट झाला, प्लस काय घ्यायचं आपल्याला इथं? व्ही घ्यायचंय, राईट? इज नाही येणार मॅडम तिथं, इज नाही येणार आता, कारण आपण काय बघतोय? हे बघा, आपण हेल्पिंग वर्ब कुठे युज करतोय? कंटिन्युअस टेन्स मध्ये युज करतोय. इथं आपण हेल्पिंग वर्ब युज करत नाही, इथं आपण डिरेक्टली मेन वर्ब तिथं घेतो, राईट? रोड. आता इथं काय? गो. हम्म. तुम्हाला काय सांगितलं मी? जेव्हा तिथं ही, शी, इट किंवा एखादा सिंग्युलर नाऊन असेल, एक वचन असेल. आता रोड, रस्ता काय आहे? एक वचन आहे, राईट? मग काय लिहिता? इयस हा प्रत्यय लागल. रोड गोज अलॉंग द रिव्हर. समजलंय का? काही प्रॉब्लेम? तिथं जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता तिथं. प्रॉब्लेम आहे की नाही? ओके, समजतंय ना? हे बघा, इथं काय आहे? सिंग्युलर नाऊन. सिंग्युलर नाऊन असेल आपण काय करतो? यस, इयस किंवा आयईएस तिथं प्रत्यय लावतो. ओके, सुषमा मॅडम म्हणताय समजलंय. अलॉंग दी रिव्हर, डिरेक्टली यस प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्म्युला तुम्ही सिंपल टेन्स मध्ये तिथं युज करायचा आहे. आणि इथं काय युज करायचंय बघा? येस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, राईट? येस. आता हेल्पिंग वर्ब कोणते येतात तुमचे? एम, इज, आर, ऑज, वर, जे काही असतील, हॅड, हॅव, हॅज, राईट? दुसरं, नदीच्या बाजूने रस्ता गेला. व्हॉट विल बी द आन्सर? करेक्ट आहे हर्षा मॅडम, व्हेरी गुड. रोड वेंट अलॉंग द रिव्हर. बरोबर आहे. करेक्ट आहे मुजा मॅडम. आता हे बघा, आज हा झालाय प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला काय यूज करायचंय? पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणल्यावर तुम्हाला काही सिम्पली चेंज करायचं इथं फक्त गोच्या ठिकाणी वेंट करायचंय. पण तुम्हाला काय सांगितलंय? जर प्रेझेंट टेन्स असेल तर तर तो सिंग्युलर नाउन किंवा जर एखादा कर्ता असेल तर तिथं आपण त्याला प्रत्यय लावायचा आहे व्हर्बला. पण इथं काय वेंटला वेंट्स करायचं नाहीये. ओके, वेंट्स नाही करायचं, डिरेक्टली वेंट घ्यायचंय. रोड वेंट अलॉंग द रिव्हर. नदीच्या बाजूने रस्ता जाईल. काय येईल?
बरोबर आहे सुषमा मॅडम, करेक्ट आहे. आता ज्यांनी आन्सर दिलं ते विल गो, येईल विल गो. व्हेरी गुड अनिता मॅडम. प्रत्येक जण व्यवस्थित आन्सर देत आहे. आता इथं काय विल गो अलॉंग दी रिव्हर, राईट. नेक्स्ट आता हे बघा, हे झाले. मी याचा फोटो काढते पहिल्यांदा. तुम्हाला आता मी एक सॉल्व करायला देणार आहे एक्झाम्पल. तो तुमचा होमवर्क असणार आहे. ओके. आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत आहोत. आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत होतो. आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत असू. आणखी एक्झाम्पल घेते काही. खालपर्यंत दिसतंय का रे सर्वांना? इथपर्यंत दिसतंय का? लास्ट पर्यंत दिसतंय का? लास्ट एक्झाम्पल थर्ड. नसेल दिसत तर सांगा तसं मला. मयूर मॅडम बरोबर. आयशा पठाण मॅडम व्हेरी गुड, बरोबर. कसं येईल हे? हा सुषमा मॅडम असंच टाईप करायचं. व्हेरी गुड. करेक्ट सानिया मॅडम, बरोबर. असंच एकत्र तिन्ही पण आन्सर टाईप करायचे तुम्ही, हा. आणि प्लस तुम्ही हे नोटबुक मध्ये पण लिहायचंय, राईट डाऊन करायचं. करेक्ट आहे सानिया मॅडम. ओके, तर हे बघा. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत आहोत. बाजूने म्हणजे काय? च्या बाजूने म्हणजे अलॉंग, राईट. वी वर वॉकिंग अलॉंग दी रोड. बरोबर मयुरी मॅडम, व्हेरी गुड. पण हे बघा मयुरी मॅडम, अजय सर बरोबर टेक्निक आहे तुमची. मी तुम्हाला काय सांगितलंय, असे एकत्र सेंटेन्स करून पाठवा. 3 सेंटेन्स एकत्र चॅट बॉक्स मध्ये. ओके, एक 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 सेंटेन्स करू नका, म्हणजे मला समजत नाही ते. किंवा एखाद्या तुमचं जे काही आन्सर आहे, तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं माझं. आता हे बघा, आम्ही म्हणजे काय? आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत आहोत. कसं येईल? बरोबर अनिता मॅडम, व्हेरी गुड. करेक्ट आहेत सगळे आन्सर. सगळ्यांना जमतंय. बेस्ट परफॉर्मन्स. आता आम्ही म्हणजे काय? वी प्रेझेंट टेन्स आहे. आपण वी नंतर काय वापरतो प्रेझेंट टेन्स मध्ये? प्लुरल असल्यामुळं वी आर. वी आर झालं हेल्पिंग वर्ब. आता वर्ब घ्यायचा आहे. वर्ब काय आहे? चालणे, वॉक प्लस आयएनजी. वॉकिंग अलॉंग दी रोड. ओके. आता हे सगळे लिहिणार नाही मी. इथं कसं होईल आता? वी वर. इथं कसं होईल? वी विल बी. इथं कसं होईल? आम्ही रस्त्याच्या बाजूने चालत होतो. पास्ट टेन्स आहे, राईट. मग इथं काय करावं लागेल? पास्ट टेन्स तिथं हेल्पिंग वर्ब यूज करावं लागेल. प्लस मेन वर्ब प्लस आयएनजी म्हणजे काय? वॉकिंग अलॉंग दी रोड. वी विल बी. आता इथं काय? फ्युचर टेन्स असल्यामुळे तिथं फ्युचर टेन्सचं हेल्पिंग वर्ब तिथं युज करावं लागेल, राईट. ओके. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे, नेक्स्ट रिमेनिंग पार्ट आहे, तो ऍज इट इज लिहायचा. वी विल बी वॉकिंग अलॉंग दी रोड. तो तुम्ही होमवर्क कम्प्लीट करून आणायचा आहे. आम्ही 1 मिनिट. एक रेग्युलर वर्ब आहे आता हे.
बरं ठीक आहे, मला एक सांगा, वॉक म्हणजे काय? चालणे. तर त्याचे 3 फॉर्म सांगा मला. प्रेझेंट टेन्स मधला, वर्क फॉर्म, प्रेझेंट टेन्स मधला, पास्ट टेन्स मधला आणि फ्युचर टेन्स मधला. सांगा बरं. हे तुम्ही होमवर्क मध्ये लिहायचंय, हे होमवर्क मध्ये राईट डाऊन करून आणायचंय. बरोबर. करेक्ट आहे. ओ व्हेरी गुड अजय सर. वॉकिंग नाही येणार तिथं, वॉकिंग येणार नाही, तो V5 फॉर्म आहे, V5. आता हे बघा, तो वरचा पाचवा फॉर्म आहे. आता आपल्याला काय करायचंय? वॉक. आता हा रेग्युलर वर्ब आहे, वॉक. वॉकच्या पुढे ईडी प्रत्यय लागतोय, ऑक्ट, ऑक्ट आणि विल ऑक. ओके, बरोबर मयुरी मॅडम, व्हेरी गुड. विल ऑक, ऑक्ट, विल ऑक, राईट. आता एक्झाम्पल घेऊयात आपण. ऑक म्हणजे काय? चालणे, हे तुम्हाला कळत असेल. आम्ही रस्त्याच्या बाजूने चालतो. आम्ही रस्त्याच्या बाजूने चाललो. आम्ही रस्त्याच्या बाजूने चालू. ओके. आता हे बघा, तुम्ही काय करायचंय, हे जे काही आहेत सेंटेन्सेस, ते तुम्ही स्वतः घरून बनवून आणाय, घरून बनवायचे. ओके, कारण एकदम सिंपल आहे. एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट, रिमेनिंग ऑब्जेक्ट, आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट काय येणार आहे? अलॉंग दी रोड. ओके, हे तुम्ही तुमच्यासाठी हा होमवर्क असेल. मी पहिल्यांदा याचा फोटो काढते, नंतर आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात, रिमेनिंग एक्झाम्पल्स. लगेच मी सेंड केले तुम्हाला, ग्रुपवर फोटो सेंड केलाय. आपण लगेच नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. वी आर, हे बघा कृष्णा सर, बरोबर नाहीये ते, राईट. वी आर केलंय तुम्ही. आता जेव्हा हे बघा इथं फॉर्म्युला दिसतोय का तुम्ही, हेल्पिंग वर्ब आहे का त्यात? नाहीये, राईट. डिरेक्टली तुम्ही तिथं मेन वर्ब घ्यायचा आहे. तुम्हाला हेल्पिंग वर्ब कुठे घ्यायचा आहे? टेन्स मध्ये घ्यायचा आहे. आता हा जो काही आहे टेन्स, तो कोणता आहे? सिम्पल टेन्स आहे, बरोबर. हा टेन्स सिम्पल टेन्स असल्याने इथं डिरेक्टली काय आहे? चालतो, चालत आहे असं नाहीये. चाललो असं आहे इथं, चाललो होतो असं नाहीये, किंवा चालत होतो असं पण नाहीये. ओके, त्यामुळे हा जो काही टेन्स आहे तो तुम्ही ओळखायचा आहे, तो आहे सिम्पल टेन्स. आणि सिम्पल टेन्स मध्ये तुम्ही तिथे हेल्पिंग वर्ब युज करत नाही ह्या सिम्पल टेन्स मध्ये फक्त. ओके, हेल्पिंग वर्ब तुम्ही युज करता, पण ते कधी करता? क्वेश्चन बनवायच्या वेळेस करता, किंवा तिथं निगेटिव्ह क्वेश्चन बनवायच्या वेळेस तिथं करता. आता नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला. याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा.
कुणाला काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, सुषमा मॅडमना काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणतात त्या. बाकीच्यांना? आता अमॉंग म्हणजे काय सांगा बरं? अमॉंग, AMONG, अमॉंग, सांगा बरं. बरोबर, करेक्ट. करेक्ट आहे हर्षल मॅडम, व्हेरी गुड. व्हेरी गुड. बरं कुठे मॅडम? अमॉंग. बरोबर आहे. च्या किंवा च्या मध्यभागी. च्या किंवा मध्यभागी. ओके. तर आता आपल्याला इथे एक्झाम्पल घ्यायचंय. तो गर्दीत दिसेनासा. 1 मिनिट. 1 मिनिट, तो नाही घ्यायचा आपल्याला, एक आपण दुसरं घेऊ प्लुरलचं. तुम्ही गर्दीत दिसेनासे होता. काय येईल? तुम्ही गर्दीत दिसेनासे होता. प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे हे पहिल्यांदा तुम्ही मला तिथे सांगायचंय. आणि दिसेनासे म्हणजे काय ते एक सांगायचंय. दिसेनासे, दिसेनासे म्हणजे काय? थोडक्यात अदृश्य होणे आपण म्हणतो त्याला. गर्दी म्हणजे क्राऊड, गर्दी म्हणजे क्राऊड. दिसेनासं होणं किंवा डिसअपियर, इनविजिबल नाही म्हणता येणार त्याला. इनविजिबल, व्हिजिबल आणि इनविजिबल तिथं वेगळं असतं. न दिसणार, इनविजिबल म्हणजे काय? न दिसणार, म्हणजे एकदम बारीक, एकदम सूक्ष्म आपण म्हणू शकतो त्याला इनविजिबल म्हणजे. ओके. व्हिजिबल म्हणजे दिसणार. पण डिसअपियर म्हणजे काय? न दिसणं, म्हणजे कसं दिसेनाशे, दिसतच नाहीये ते काही. आता काय होईल तर डिसअपियर. याचा वर्ब फॉर्म काय येईल? पास्ट फॉर्म. डिसअपियरचा पास्ट फॉर्म काय येईल तिथं? रेग्युलर वर्ब आहे की इरेग्युलर वर्ब आहे ते तुम्ही तिथं ओळखायचंय. रेग्युलर वर्ब आहे की इरेग्युलर? बरोबर आहे ज्योती मॅडम. डिसअपियर्ड येईल, ईडी प्रत्यय लागल. विल डिसअपियर. विल डिसअपियर. ओके. आता इथं काय येईल? तुम्ही गर्दी दिसेनासे होता. एस प्लस व्ही प्लस ओ. ओके. कसं होईल? तुम्ही म्हणजेच काय? यू. आता काय होईल सांगा बरं? काय होईल? हर्षल मॅडम आपल्याला इथं अमाऊंग युज करायचं आहे, अमाऊंग, राईट? तर तिथे युज करायचं आपण, कारण प्रेपोजिशन बघतोय. प्रेपोजिशनचा युज तर झालाच पाहिजे ना मग सेंटेन्स मध्ये. बरोबर सानिया मॅडम, व्हेरी गुड. यू. आता झाला सब्जेक्ट. आता तुम्हाला लिहायचंय व्हर्ब. यू डिसअपियर. यू झालंय, डिसअपियर झालंय. आता काय राहिलंय फक्त गर्दीत. मग काय होईल? अमॉंग
दी क्राऊड. गर्दीत, गर्दीमध्ये आपण काही म्हणू शकतो, गर्दीत किंवा गर्दीमध्ये, तुम्हाला समजाल बघा. गर्दीमध्ये लिहिते मी इथं, तसे तुम्ही थोडेसे कन्फ्युज व्हाल. तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे होता, अमॉंग दी क्राऊड. क्राऊड म्हणजे गर्दी. ओके. तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे झालात. झालात. बरोबर. व्हेरी गुड सानिया मॅडम, व्हेरी गुड. करेक्ट. बरोबर तेजश्री मॅडम. इथं काय होईल आता? यू. आता काय दुसरा फॉर्म येईल, डिसअपियर्ड. अमॉंग दी क्राऊड. तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे व्हाल. व्हाल. फ्युचर टेन्स आहे, व्हाल. झालात का? नाही. होता का? नाही. दिसेनासे व्हाल. बरोबर आहे कल्याणी मॅडम, बरोबर आहे तुमचं. करेक्ट. यू विल बी नाही येणार तिथं, विल बी नाही येणार, फक्त विल येईल. विल सिंपल मध्ये फक्त विल घेतो आपण. ओके. तुम्ही गर्दीमध्ये, पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहून देते तुम्हाला तिथं. एस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. हे बघा, हा काय कंटिन्युअस टेन्स साठी आहे. तुमचे फॉर्म्युले इथंच पाठवायला पाहिजेत, आपण खूप प्रॅक्टिस करून घेतली. तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे होत असता. कसं होईल? बरोबर आहे. करेक्ट. व्हेरी गुड. डिसअपिअर्ड नाही येणार आयशा मॅडम. फॉर्म्युला बघा बरं तुम्ही, फॉर्म्युला बघा. डिसअपिअर्ड नाही येणार. आता हे बघा, सिम्पलचा आणि इथं प्रेझेंटचं म्हणजे सिम्पलचा आणि कंटिन्युअसचा तुम्ही काही तिथं हे करू नका, कम्पॅरिझन करू नका. सेपरेट येते, त्याचे सेपरेट फॉर्म्युलेज आहेत. सिम्पल झाला तिथंच विसरा, तिथंच विसरा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करा. तो इकडे आणू नका कंटिन्युअस मध्ये. दुसरं, तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे होता. तुम्ही गर्दीमध्ये काही डिसअपिअरिंग. व्हेरी गुड. नेक्स्ट वन, तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे होताल. तुम्ही गर्दीमध्ये डिसअपिअरिंग. बरोबर आहे. व्हेरी गुड.
बरोबर आहे आयशा मॅडम. विल बी बरोबर. विल बी येईल तिथं. बरोबर आहे. आता हे बघा, एक काम करायचे तुम्ही, हा पण होमवर्क मध्ये हे कम्प्लीट करून आणायचे. ओके. तुम्ही गर्दीमध्ये दिसेनासे होत असता, काय येईल आता इथं? यू. यू नंतर आपण काय यूज करतो? वर. राईट. यू वर दिसेनासे, डिसअपिअरिंग. नेक्स्ट सेंटेन्स कम्प्लीट करायचंय. यू काय येईल आता इथं? सॉरी, यू आर येईल इथं. यू आर. इथं काय येईल? यू वर. कारण हा भूतकाळ आहे आणि हा वर्तमान काळ आहे. यू आर. इथं काय येईल? यू विल बी. कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे इथं विल बी. सिम्पल टेन्स मध्ये फक्त विल येतो. हे तुम्ही कम्प्लीट करून आणायचे. काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? कुणाला सांगा बरं. याच्यात जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता. पटपट. हर्षल मॅडम म्हणतायत नो. आयशा मॅडम म्हणतायत नो. ओके. सुषमा मॅडम म्हणतात ऑल कॉन्सेप्ट आर क्लिअर. अनिता मॅडम म्हणतायत काहीच प्रॉब्लेम नाही, व्हेरी गुड, आपल्याला हेच हवंय. हेच हवंय म्हणजे तुम्हाला समजायला हवंय. पूजा मॅडम व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. तुम्हाला समजायला हवंय. करेक्ट आहे सानिया मॅडम तुमचं. तुम्हाला हा डिफरन्स इथं ध्यानात घ्यायचा आहे. सिम्पल कंटिन्युअस. ओके. सिम्पल आणि कंटिन्युअस मध्ये. तर कंटिन्युअस म्हणजे काय? एखादी क्रिया होत आहे, हे जे काही फॉर्म्युले तुम्ही तिथं ध्यानात ठेवायचे आहेत. ओके. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूयात. उद्याच्या क्लासला आता हे बघा, व्यवस्थित हा होमवर्क कम्प्लीट करा आणि मला फोटोज पाठवा. खूप थोड्या मुलांनी तिथे फोटोज पाठवले आहेत. ओके. इथं अमॉंगचा यूज करायचंय तुम्ही. डिसअपिअरिंग अमॉंग. दी क्राऊड. पुन्हा यू वर डिसअपिअरिंग अमॉंग दी क्राऊड. यू विल बी डिसअपिअरिंग अमॉंग दी क्राऊड. ओके. आज आपण इथे थांबूयात. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांनी व्यवस्थित कंप्लीट करा. हो, आपण सगळे टेन्सेस तिथं घेणार आहोत. देर इज नो प्रॉब्लेम. घेणार आहोत. 2 दिवस अजून आपण तिथं प्रेपोजिशन घेणार आहेत. ठीक आहे, थांबूयात. व्यवस्थित होमवर्क कम्प्लीट करा.